नमस्कार. इंद्रायणी या मालिकेत आजच्या भागात आपण पाहिलं की नारायणी खूप रडत असते आणि डोक्याला हात लावून बसलेली असते. इतक्यात शकुंतला तिच्याजवळ येते आणि म्हणते की नारायणी चहा घे आणि मुलांना पण दूध नेऊन दे. नारायणी रडत रडत म्हणते की इंदू सापडत नाही तर कोणाचीच इच्छा नाही काय खायची प्यायची. शकुंतला तिला म्हणते की काही होणार नाही इंदूला आपल्या, ती लवकर परत येईल आणि नारायणीला परत ओरडून म्हणते की नारायणी घे चहा. नारायणी रडत रडत चहा प्यायला लागते. तेवढ्या तिथे मोठ्या बाई येतात आणि नारायणीला म्हणतात की लाज वाटते का तुला? तिथं तुझा सक्का भाऊ उपाशी तापाशी बसलाय आणि तू इथे चहा पिते. आणि ओरडून म्हणतात की लाज वाटते का? शकुंतला काकी म्हणतात की अहो मोठ्या बाई का ओरडताय तिला? तिने नाही चहा मागितला, मीच तिला जबरदस्तीने दिलाय. मोठ्या बाई शकुंतलाला म्हणतात की आता तुला कोण काय बोलणार, तुला तर सगळंच कळतं. आणि रडत म्हणतात की तू तर चौगंदीची वारस आहेस ना. माझा पोरगा तिथे उपाशी तापाशी मंदिराच्या गाभाऱ्यात बसलाय, पण तुम्हा लोकांना त्याचं काहीच नाही. कोणीच त्याच्याबद्दल चांगला विचार करत नाही. प्रत्येकजण त्याला मागं कसं खेचता येईल ना याचाच विचार करतं. माझ्याशिवाय कोणालाच त्याची काळजी नाही. असं म्हणून मोठ्या बाई मोठ्याने रडायला लागतात. शकुंतला त्यांना समजावत म्हणते की मोठ्या बाई शांत व्हा. अधोक्षजची काळजी सगळ्यांनाच आहे आणि तुम्ही काळजी करू नका. अधोक्षज खूपच हुशार आहे, तो नक्की पुढे जाईल. मोठ्याबाई रडत म्हणतात की कसा पुढे जाईल? आता त्याने कुठं असायला हवं होतं? ट्युशनला. पण तो बसलाय मंदिराच्या गाभाऱ्यात उपाशी तापाशी त्या पोरीसाठी. आणि ती भटक भवानी नाशिकभर उंडारते, खाऊन पिऊन बसली असेल आणि माझा अधोक्षज तिथे उपाशी बसलाय तिच्यासाठी, पण कोणाला त्याचं काहीच नाही आहे. शकुंतला म्हणते की मोठ्याबाई तुम्ही काळजी करू नका, मी अधोक्षजला घेऊन येते आणि त्याला काहीतरी खायला घालते. म्हणून शकुंतला तिथून जायला निघते. तेवढ्यात मोठ्याबाई म्हणतात की तू जाणार तिथे, तो सख्ख्या आईचं ऐकत नाही, तुझं काय ऐकणार? शकुंतला म्हणते की प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आणि नारायणीला सांगते की बाळा चहा पिऊन घे आणि आईला पण चहा दे. दुसरीकडे आपण पाहतो की अधोक्षज देवाच्या गाभाऱ्यात आतमध्ये कडी लावून बसलेला असतो. सगळेजण त्याला बाहेरून आवाज देत असतात. देवाला नैवेद्य दाखवायचा असतो. तेवढ्यात तिथे शकुंतला काकी येते आणि ती पण अधोक्षजला आवाज देते. अधोक्षज आतून काहीच बोलत नाही. मंदिरातील पुजारी सांगतात की वहिनी अहो खूप वेळ झाला, आम्ही प्रयत्न करतोय पण दारच उघडत नाही. सगळी माणसं तात्काळलेत, काही लोक तर येऊन पण गेले. सगळे नियम धर्म नैवेद्य सगळं राहून गेलं. तुम्हीच काहीतरी समजवा आता त्यांना. शकुंतला अधोक्षजला म्हणते की आदू बाळा, अरे बघितलं का आपली इंदू परत आली आहे? हे ऐकून अधोक्षज आतून म्हणतो की इंदू खरंच आली का काकू? आणि तो आनंदाने देवाला म्हणतो की इंदू आली. आणि असं म्हणून तो देवाला हात जोडून पटकन दरवाजा उघडतो आणि बाहेर येऊन पळतच गोपाळजवळ जातो आणि म्हणतो की दादा अरे इंदू परत आली. आणि तो इंदूला आवाज द्यायला लागतो, पण इंदू तिथे त्याला कुठे दिसत नाही. अधोक्षज रडत रडत शकुंतला काकीला म्हणतो की म्हणजे तू माझ्याशी खोटं बोलली. म्हणून तो परत आतमध्ये जायला निघतो. शकुंतला त्याला पकडत म्हणते की बाळा मला माफ कर, मी तुझ्याशी खोटं बोलले. इंदू परत नाही आली, ती सापडली आहे का नाही हेही आपल्याला माहीत नाही अजून. म्हणून काय तू असं आतमध्ये दार लावून बसणार आहेस का? तुझं असं वागणं इंदूला आवडणार आहे का? सगळ्यांनाच खूप त्रास होईल तुझ्या वागण्याचा. गोपाळदादाचा चेहरा तरी बघ, तू असं वागला तर हे इंदूला आवडणार नाही. अधोक्षज म्हणतो की मग तू विठुरायाला सांग ना इंदूला लवकर घरी आणायला. असं म्हणून तो शकुंतलाला मिठी मारून रडायला लागतो. शकुंतला त्याला म्हणते की बाळा आपण असं विठुरायाला वेठीत नाही धरायचं, आपण फक्त त्याच्याकडे प्रार्थना करायची. आणि म्हणते की चल आपण दोघे मिळून प्रार्थना करू. मग ते दोघं विठुरायाची प्रार्थना करतात. गोपाळला खूप वाईट वाटत असतं, पण गोपाळ फक्त बघत असतो आणि रडत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की स्पर्धेच्या ठिकाणी अंतिम फेरीचा निकाल जाहीर करत असतात. सगळेजण खूपच उत्सुक असतात. ते जाहीर करतात की 3रा क्रमांक ओम दीक्षित, 2य क्रमांक त्रिशा धारणकर. सगळेजण विजेत्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करत असतात. विजेत्यांना पारितोषिक दिलं जातं. सूत्रसंचालन पुढे म्हणतात की खरं तर प्रथम क्रमांक कोणाला द्यावा यासाठी आमचे परीक्षक खूप संकटात होते, कारण ज्या स्पर्धकाला हे पारितोषिक दिलं जावं अशी सतत शिफारस येत होती, त्या स्पर्धकाला हे प्रथम पारितोषिक दिलं जावं असं आमच्या परीक्षकांना सुद्धा वाटत होतं. आणि ते म्हणतात की आत्ता मी प्रथम पारितोषिक विद्यार्थ्याचं नाव जाहीर करतो. सगळेजण प्रथम क्रमांक कोणाचा आहे हे ऐकण्यासाठी खूप एक्सायटेड असतात.
सूत्रसंचालक सांगतात की प्रथम क्रमांक पारितोषिकाचे विजेते आहे विठूच्या वाडीवरील प्राथमिक शाळेतील इंद्रायणी सोपान वाडीकर. हे ऐकून सगळेजण खुश होतात आणि टाळ्या वाजवायला लागतात. वेंकू महाराजांना पण खूप आनंद होतो. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. इंद्रायणी पण खूप खुश होते आणि ती पारितोषिक घेण्यासाठी स्टेजवरती जाते. पर्यवेक्षक तिला पारितोषिक देतात आणि म्हणतात की खूप मोठी होशील बाळा, शाब्बास. इंद्रायणी पारितोषिक घेऊन जायला निघते. तेवढ्यात तिला आठवतं तिच्या मास्तरांचे ते शब्द की तिचे मास्तर म्हणाले होते की आता तुझा परफॉर्मन्स सगळ्यांचंच लक्ष आपल्या शाळेकडे वेधू शकतो. आणि ती परत पर्यवेक्षकांजवळ येते आणि सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात की नक्की काय झालं आहे. इंद्रायणी सूत्रसंचालकांकडे जाते आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगते. सगळेजण नक्की काय चाललं आहे हे आश्चर्याने बघत असतात. सूत्रसंचालक सांगतात की प्रथम क्रमांक इंद्रायणी हिला शिक्षण मंत्र्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून ते तिच्या हातात माईक देतात. वेंकू महाराजांना पण नक्की काय चाललंय हे काहीच कळत नाही. इंद्रायणी घाबरत म्हणते की शिक्षण मंत्री साहेब, मी बोलू का थोडंसं? मी इकडे येताना ना मला माझ्या माले मास्तरांनी सांगितलं की तू तिकडे गेली ना की तुला तिकडं शिक्षण मंत्री साहेब भेटतील. तू त्यांना आपल्या शाळेबद्दल सांग. मंत्री साहेब म्हणतात की शाळा तर उत्तमच असणार तुझी, मग काय सांगायचं आहे तुला? इंद्रायणी म्हणते की हो, शाळा छान आहे आणि रडत म्हणते की यंदा पाऊस पडला आणि आमच्या शाळेचं छतच पडलं. हे ऐकून सगळ्यांना वाईट वाटतं. इंद्रायणी पुढे सांगते की 7वीपर्यंतच्या मुलांना बसायला वर्गच नाही. आमच्या शाळेत फक्त 3री आणि 4थीचेच वर्ग भरू शकतात. वर छत नाही आणि बाहेर पाऊस पडतोय म्हणून वर्गच घेता येत नाही. इंद्रायणी म्हणते की माझी एक विनंती आहे, पाहिजे तर तुम्ही माझं पारितोषिक परत घ्या, फक्त आमची शाळा दुरुस्त करा. हे सगळं ऐकून सगळेजण खूप भावूक होतात आणि इंदूसाठी टाळ्या वाजवतात. मंत्री साहेब इंद्रायणीला म्हणतात की बाळा इकडे ये. इंद्रायणी घाबरत त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते की काही जास्त बोलले असेल तर माफ करा मला. मंत्री साहेब म्हणतात की बाळा, माफी तू नाही मागायची, माफी आम्ही मागायची तुझी. तुझ्यासारख्या विद्यार्थीने आमच्या शासनाचे डोळे उघडले. आज सगळेजण मंत्री साहेबांचं बोलणं शांतपणे ऐकत असतात. मंत्री साहेब म्हणतात की ग्रामीण भागाकडील शाळांकडे लक्ष द्यायचं असतं, हे आज तू आमच्या लक्षात आणून दिलं आहेस. आणि म्हणतात की मला या मुलीचा फार अभिमान वाटतो. हिने स्वतःसाठी काही नाही मागितलं, हिने स्वतःसाठी काही नाही आपल्या गावासाठी आपल्या शाळेसाठी मागितलं. आणि म्हणतात की खरं तर यासाठी या मुलीचं कौतुकच झालं पाहिजे आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि यापेक्षा अधिक मोठा पुरस्कार तुला दिला पाहिजे. सगळेजण हे ऐकून टाळ्या वाजवायला लागतात. वेंकू महाराज पण खुश होतात. मंत्री साहेब इंद्रायणीला म्हणतात की इंद्रायणी बाळा, मी तुला वचन देतो की तुझी शाळा लवकरात लवकर दुरुस्त होईल. हे ऐकून इंद्रायणी खूप खुश होते आणि ती मंत्री साहेबांचे आशीर्वाद घेते. इंद्रायणी वेंकू महाराजांच्या जवळ येऊन पारितोषिक दाखवते आणि वेंकू महाराजांना म्हणते की मी चांगलं भाषण केलं ना महाराज? वेंकू महाराज तिला म्हणतात की हो, म्हणून तर त्यांनी तुला पहिलं पारितोषिक दिलं ना, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि म्हणतात की चला आता घरी जायचं आहे आपल्याला, तिकडे सगळे आपली वाट बघत असतील ना. इंद्रायणी वेंकू महाराजांना विचारते की वेंकू महाराज, तुम्ही आदू, गोपाळ दादा, शकुंतला काकी आणि नारायणी ताईला सांगितलं ना सगळं? वेंकू महाराज म्हणतात की अगं सांगणारच होतो, पण माझ्या फोनची बॅटरी संपली. इंद्रायणी म्हणते की म्हणजे आपण गावी गेल्यावरच त्यांना सरप्राईज मिळणार. आणि ते जायला निघतात तेवढ्यात तिथे त्रिशा येते, म्हणजे इंद्रायणी सोबत असलेली स्पर्धक. ती इंद्रायणीला म्हणते की इंद्रायणी, मला तुझी खूप आठवण येईल. इंद्रायणी तिला म्हणते की मला पण तुझी खूप आठवण येईल. रात्रीच्या मग त्रिशा तिला म्हणते की मग तुला माझी आठवण आली तर तू मला कॉल कर, नाहीतर ईमेल कर. इंद्रायणी तिला आश्चर्याने विचारते ईमेल ते काय असतं? त्रिशा तिला सांगते की म्हणजे कॉम्प्युटरवरती टाईप करायचं असतं आणि ते सेंड करायचं असतं. इंद्रायणी तिला म्हणते की अगं म्हणजे पत्रच ना, मग आपण त्यापेक्षा एकमेकींना पत्रच पाठवू ना पोस्टाने. त्रिशा तिला म्हणते की मग तुझा ॲड्रेस दे ना. इंद्रायणी तिला सांगते की इंद्रायणी सोपान वाडीकर, विठूची वाडी, तालुका उंबरापूर. वेंकू महाराज म्हणतात की चला आता आपण निघूया घरी. सगळेजण काळजी करत असतात. इंद्रायणी आणि त्रिशाला खूपच वाईट वाटत असतं आणि त्या खूप रडत असतात एकमेकींना मिठी मारून. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्ही इंद्रायणी मालिका बघता का? तुम्हाला इंद्रायणी कशी वाटते ते कमेंट्समध्ये नक्की सांगा.